आणि जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात एकंदरीत आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी जोडले गेलेले आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके। लक्ष्मणजी सर, तुमचं स्वागत आहे जी24 तासमध्ये। खरं तर गेल्या 5 दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांचं मुंबईमध्ये हे आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे। आता कोर्टाचा आदेश देखील आलेला आहे, पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे। मात्र असं असून सुद्धा जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम आहे। जोवर आरक्षण मिळत नाही तोवर आपण आझाद मैदान सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। काय तुमचं मत आहे यावर? हे बघा, ज्यावेळी आंदोलनाचा नेता हा ज्यावेळी लोकशाही मानत नाही, न्यायालयाचे निर्णय मानत नाही आणि आपण जी गोष्ट मागतो आहोत ती कुणाच्या तरी हक्काने अधिकारावरती अतिक्रमण करणारी असेल, ज्याला आरक्षणाची बेसिक तत्वे माहीत नाहीत, मान्य नाहीत, जो इथली व्यवस्था वेठीस धरतो, जो इथल्या मुख्यमंत्र्यांची आईमाई काढतो, जो इथला न्यायालयाला जुमानत नाही, अशा माणसाचा आंदोलनाला मला वाटतं हे लोकशाही मार्गाने आहे का? कारण प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, उपोषण करण्याचा अधिकार आहे। एका बाजूला उपोषणासारखं लोकशाहीमधलं आंदोलनातलं शेवटचं हत्यार वापरायचं, आत्मक्लेश करायचा, आणि दुसऱ्या बाजूला मात्र झुंडीच्या झुंडी त्या मुंबईमध्ये रोडवरती, रस्त्यावरती, सार्वजनिक ठिकाणी जो काही उच्छाद मांडलाय मुंबईमध्ये, ही मला वाटते परस्पर भिन्न गोष्टी घडतायत। त्यामुळे आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून महाराष्ट्रासमोर ओरडतोय की यांची आंदोलनाची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची आहे, लोकांच्या मनात दहशत निर्माण करणारी आहे। बीड शहर जाळलं गेलं, मराठवाड्यातल्या गावागावामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशी अनेक लोकांच्या मनामध्ये भांडणं झालेली आहेत, आंदोलनं झालेली आहेत, तोंडाला काळं फासलं गेलेलं आहे, नाभिकांच्या घरावरती हल्ले झालेले आहेत। ही पार्श्वभूमी आहे ना त्यांची। त्यामुळं इथल्या गव्हर्नमेंटनं, इथल्या पोलीस प्रशासनानं मुळात त्यांना मुंबईलाच येऊ द्यायला नको होतं, पण येऊ दिलं ते दिलं। परत त्यांना ते पोस्टपोन करत राहिले, त्यांना परवानग्या देत राहिले, आणि आता हाताबाहेर जाती की काय परिस्थिती, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तेव्हा मुख्यमंत्री महोदयांना आणि इथल्या शासन प्रशासनाला माझी विनंती आहे की वेळीच यांना आवरा, नाहीतर महाराष्ट्रामध्ये आज मुंबईमध्ये घडतंय त्याच्या प्रतिक्रिया महाराष्ट्रभर प्रतिक्रिया उमटतील। मग महाराष्ट्र काय अराजकतेकडे घेऊन जायचंय का? मुळात कायदेशीर मागणी असावी, सनदशीर मार्गाने आंदोलन असावं, इथल्या लोकशाहीमधल्या वेगवेगळ्या स्वायत्त संस्थांचा आदर करणारे आंदोलन असावं, आणि आंदोलन कोण करतोय त्या आंदोलनकर्त्याचा वकूफ तेवढा असला पाहिजे। शेवटी लोकशाही सर्वश्रेष्ठ आहे, कायदा हा सर्वांना समान आहे। कायदा जर कुणाच्या जीवनामध्ये, त्यांच्या अनामध्ये माती कालवणारा जर हे आंदोलन होत असेल तर कायदा तसं अलाव करत नाही। या व्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकाला, या व्यवस्थेमधल्या सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्याचा अधिकार बहाल करतो। त्यामुळे असं कोणी झुंडीने येऊन इथली व्यवस्था वेठीस धरणार असेल तर ते कायद्याला मान्य नाही। त्यामुळे शासन प्रशासनाने वेळीच याच्यावरती कारवाई केली पाहिजे। तोडगा वगैरे सोडून द्या, खूप दिवस झाले आता तोडगा, सन्मान म्हणजे योग्य मार्गाने आंदोलन करा, मग दिवसभर असं वागा, हे असं कोणी काही वागत नसतं। ज्यावेळी मॉब येतो, मॉब सायकोलॉजी वेगळी असते, 2-4 माणसांनी येऊन निवेदन देणं वेगळं, ज्यावेळी झुंडीनं मॉब येतो त्यावेळी तो हिंसक बनतो। हे इथल्या शासन प्रशासनाला माहित नाही का? त्यामुळे तुम्ही काही घटना घडण्यासाठी आमंत्रण देताय का? वेळीच याच्यावरती निर्णय घ्या। आणि इथं लोकशाही आहे, इथं सगळ्यांचे हक्क अधिकार टिकवण्याची जबाबदारी, जिम्मेदारी तुमचीच आहे। लक्ष्मण हाकेजी, यालाच लागून मला एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही म्हणताय की मोठ्या संख्येने खरं तर मराठा आंदोलक या ठिकाणी आले, सरकार नेमकी कसली वाट पाहत आहे? पण ज्या वेळेस मनोज जरांगे यांनी इशारा दिलेला होता की मी 5000 मराठा बांधव घेऊन येतोय, त्याच वेळेस कुठेतरी सरकारने यांना थांबवण्याची गरज होती, असं नाही का वाटत? हे बघा, यांना इकडे कुठेही ग्रामीण भागामध्ये थांबवलं असतं तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नसती। कारण एवढा मोठा मॉब मुंबईसारख्या ठिकाणी आला, बरं एकदा आलाय, सकाळी आलाय आणि संध्याकाळी परतीला निघून गेलाय, हे ठीक आहे ना। मुंबईमध्ये अनेक आंदोलनं, अनेक मोठमोठे मेळावे झालेले आहेत। मुंबईमध्ये काय आंदोलनं, मेळावे किंवा पुण्यतिथीचा, जयंतीचा कार्यक्रम होत नाही का? होतो ना। पण शिस्तबद्ध लोक येतात, शिस्तबद्ध दिवसभर आंदोलन, मोर्चा, मेळावा करतात आणि शिस्तबद्ध ते माघारी निघून जातात। मुंबईला वेठीस धरत नाहीत कधी। लाखोंचा जनसमुदाय मुंबईनं बघितलेला आहे, असे हिडीस प्रकार चालत नाहीत ना मुंबईमध्ये। त्यामुळं आदर करावा। मुंबई आपली राजधानी आहे, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे। त्या मुंबईचं काही पावित्र्य, मुंबईची काही आब आदब आपण टिकवणं ही जबाबदारी आहे तुमची, आमची। जशी नागरिकाची जबाबदारी आहे तशीच इथल्या मुख्यमंत्री महोदयाची, शासन प्रशासनाची ही जबाबदारी आहे।
त्यामुळं कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. जरांगेसारखा अडाणी माणूस तर अजिबात मोठा नाही. त्यामुळं त्यांना समजावून सांगावं. आणि जे जे आमदार आणि खासदार जाऊन त्यांना सपोर्ट करतायत, त्यांचं आंदोलन मोठं करतायत, माणसं पाठवतायत, गाड्या पाठवतायत, त्या माणसांना सुद्धा इथल्या शासन प्रशासनानं जाब विचारला पाहिजे असं माझं मत आहे. लक्ष्मणजी, त्यांची एक महत्वाची मागणी होती, ती म्हणजे हैदराबाद आणि सातारा गॅजेट हे त्वरित लागू करा. या मागणी संदर्भात तुमचं मत काय? कारण ही जी मागणी आहे ती त्वरित लागू होऊ शकते का? याच्यामध्ये काही अडचणी आहेत का? त्या संदर्भात तुमचं मत काय? अहो, असं कुणाला आरक्षण देता येत नाही. त्यासाठी इथं वेगवेगळ्या स्वायत्त संस्था आहेत, न्यायिक संस्था आहेत, स्टेट बॅकवर्ड कमिशन आहे, सेंट्रल बॅकवर्ड कमिशन आहे. न्यायालयामध्ये ते न्यायालयानं वेळोवेळी या गोष्टी नाकारलेल्या आहेत. मराठा आणि कुणबी एक असणं म्हणजे एक नाहीत, अशा पद्धतीची 5 जजमेंट आहेत आतापर्यंत. सुप्रीम कोर्टाचं 2 वेळा जजमेंट आहे. मुंबई हायकोर्टाचं, औरंगाबाद खंडपीठाचं, जस्टिस मार्लापर्लेंचं एक मोठं जजमेंट आहे की मराठा समाजाला कुणबी समजणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय. हे जस्टिस मार्लापर्लेंचं स्टेटमेंट आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये 1922 सालामध्ये जजमेंट आहे. मराठा हे 96 कुळी मराठा हे क्षत्रिय आहेत, ते शूद्र नाहीत. ते अदर बॅकवर्ड क्लासमध्ये येण्याचा किंवा त्यांच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन घडल्याचा कुठंही कसलाही पुरावा नाही. एखाद्या गॅजेटमध्ये नोंद आली म्हणून यांना आरक्षण द्या. मग बाकीच्या जातींचं अजून काय काय आलंय हे मी नंतर कधीतरी तुमच्या मीडियासमोर, महाराष्ट्रासमोर सांगणार आहे. त्यामुळं गॅजेट हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी सफिशियंट नाही, तो ग्राह्य पुरावा नाही. गॅजेटमध्ये नोंद आहे म्हणून आम्ही मागास झालेलो आहोत असं कोणी दावा करत असेल तर त्याच गॅजेटमध्ये कुणब्यांची नोंद वेगळी आहे आणि मराठ्यांची नोंद वेगळी आहे. जर ती नोंद एकच असती तर ठीक आहे ना, पण नोंदी वेगवेगळ्या आहेत. कुणब्यांची संख्या वेगळी दाखवलेली आहे, मराठा कम्युनिटीची संख्या वेगळी दाखवलेली आहे. परत ते महसुली नोंदी आहेत. परत त्या हैदराबाद गॅजेटमध्ये असं म्हटलंय द ग्रेट कास्ट ऑफ महाराष्ट्र, द ग्रेट कास्ट फार्मर असं त्यात लिहिलंय, इन्क्लूड केलंय. मग यामधून काय यामधून कुठं मराठा समाज मागासलाय असं दाखवलं जातं बरं? त्यामुळं हे भयंकर चालू आहे. ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी या सगळ्या खटापटी आहेत, लटापटी आहेत आणि त्याला आमदार, खासदार, सुप्रिया सुळेंसारख्या खासदार त्याला सपोर्ट करतायत, शरदचंद्रजी पवार त्यांना सपोर्ट करतायत, उद्धवजी ठाकरे त्यांना सपोर्ट करतायत. मग आमदार खासदारांची रीग लागली त्यांना पाठिंबा देणं. मला वाटतंय आमदारांना आणि खासदारांना आरक्षणाचं बेसिक तत्व समजावून सांगण्याची वेळ आली असं मला वाटतंय. लक्ष्मण हाकेजी, या संपूर्ण आंदोलनादरम्यान जरांगे पाटील यांनी अनेकदा फडणवीसांवर टीका केलेली आहे. मुख्यमंत्री फडणवीस कुटील डाव खेळतात असं त्यांनी आरोप केलेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे त्यावर? हे बघा, मी तर कायम सांगत आलोय की देवेंद्र फडणवीस साहेबांवरती यांचा टीका करण्याचा आणि त्यांनी त्यांचं जे काही सिक्रेट आहे ते पहिल्याच दिवशी त्यांनी स्क्रिप्ट ओपन केलंय ना. त्यांना बघा नाही तर मी सत्ता उलटवून टाकतो. ज्या देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून इकडे एकनाथरावजी शिंदे बसतात आणि इकडे अजितदादा पवार बसतात, त्याच अजितदादा पवारांच्या आमदारांनी या माणसाला गाड्या पुरवलेल्या आहेत, डिझेल पुरवलेला आहे, पैसा पुरवलेला आहे, होर्डिंग्ज लावलेले आहेत, ओपन पत्रकार परिषदा घेऊन पाठिंबा दिलाय. मग जरांगेंच्या बेकायदा मागणीला जर यांचा पाठिंबा असेल, अजितदादा पवार तुम्ही त्या आमदारांना जाब विचारला का? तुम्ही हा जाब विचारायला पाहिजे होता की आपल्या पक्षाची भूमिका ही नाही. मग ओबीसींना तुम्ही काय संदेश देऊ पाहत आहात? मग आम्ही ओबीसीनी तुम्हाला का मतदान द्यायचं? तुम्हाला आम्ही बायकॉट करायचं का? आम्ही या राष्ट्रवादीला मतदान करायचं नाही असं आम्ही आव्हान करायचं का ओबीसींना? आणि ते करू आम्ही. पण देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचं सांगणं आहे, ज्या अजितदादा पवारांना महत्वाची लाभाची सत्तेमध्ये सहभागी करून घेतलंय, महत्वाची पदं दिलेली आहेत आणि हेच माणसं तुमच्या विरुद्ध षडयंत्र रचतायत, हेच मनोज जरांगे तुम्हाला आईमाईवरनं शिव्या देत आहेत, हे अजितदादा पवारांना मान्य आहे का? हे इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांना माझी विनंती आहे, हे वेळात काढण्याचा हा प्रयोग आहे आणि ओबीसीचं आरक्षण संपवणं हा एक कलमी कार्यक्रम मनोज जरांगेंचा आहे. लक्ष्मणजी, जरांगेंचं असं म्हणणं आहे की मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही, जोवर आरक्षण मिळत नाही तोवर मी आझाद मैदान सोडणार नाही अशी त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे जरांगे कुठेतरी दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न करतात, काय वाटतंय? हे लोकशाहीला मान्य नाही, हे कायद्याला मान्य नाही. असं जर कोण असं अडेल तट्टूपणाची भूमिका घेऊन उद्या काहीही कोणीही मागणी कराल आणि मी मरतोच आणि मी आता उपोषण करतोयच, आता मला सोडा, मी सरकारच उलथवून लावतो, मग गावगाड्यातला एखादा छोटासा घटक, एखादा छप्परबंद, एखादा नाभिक, एखादा सुतार, लोहार, कुंभार, परीट या माणसानं कसा मग मोर्चा काढायचा?
मग ही माणसं छोटी छोटी आहेत, गावगाड्यात मायक्रो आहेत, म्हणून त्या माणसांचं आरक्षण तुम्ही काढून टाकणार का? त्या माणसांच्या आरक्षणाच्या झोपडीमध्ये हा जरांगे नावाचा उंच मानेचा उंट त्या झोपडीमध्ये घुसवणार का? काय होईल त्या झोपडीची अवस्था? याचा परिणाम सुप्रिया सुळेंना माहित नाही का? याचा परिणाम शरद पवारांना माहित नाही का? याचा परिणाम अजितदादा पवारांना माहित नाही का? मूग गिळून गप्प बसलेले ही माणसं आणि ह्यांचे आमदार खासदार त्या जरांगे नावाच्या खुळचट माणसाला सपोर्ट करतायत. हे न उलगडलेला कोडा आहे. या पक्षाचे आमदार ज्यावेळी आमच्या ओबीसींच्या तांड्यावर, वाड्यावर, वस्त्यावर येतील, आमच्या गल्ल्यामध्ये येतील, त्यावेळी आमचा तरुण, आमचा बांधव यांना जाब विचारेल की तुम्ही आमचं आरक्षण उद्ध्वस्त होत असताना तुम्ही या माणसांना तुम्ही सपोर्ट केलाय. लक्ष्मणजी, या आंदोलनावरून अनेक विरोधकांनी देखील आरोप करायला सुरुवात केलेली आहे. मराठा आंदोलन चिघळावं असं मंत्रिमंडळातीलच काही लोकांना वाटतंय असा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल? हे बघा, संजय राऊतांची काय भूमिका आहे ही महाराष्ट्रानं बघितलेली आहे. आता दुर्दैवानं आम्हाला असं बोलावंसं वाटतं, तुम्ही मनोज जरांगेंना सपोर्ट करताय राऊत साहेब किंवा उद्धव साहेब, या गावगाड्यातल्या ओबीसी बद्दल तुम्ही मत व्यक्त करा ना. जरांगे नावाचा माणूस बेकायदा मागण्या करतोय, ओबीसीचं आरक्षण त्यामुळे उद्ध्वस्त होणार आहे आणि तुम्ही त्याला सपोर्ट करताय. अरे ओबीसी बद्दल 2 वाक्य बोला ना. तुम्हाला ओबीसीच्या दारात जायचं की नाही? ओबीसीच्या दारात जर तुम्ही मतं मागायला आला तर तुमची पहिली ओबीसी बद्दलची भूमिका जाहीर करा, नाहीतर मग तुम्ही आहे आम्ही आहे. अरे वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे जातीच्या आरक्षणाला त्यांनी कधी विरोध केला नव्हता, ते समर्थनही करत नव्हते, पण विरोधही त्यांनी कधी केला नव्हता. तुम्ही काय असली भूमिका घेताय? येड पांघरून पेडगावला जायच्या भानगडीत पडू नका. हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे. मनोज जरांगेच्या पाठिंबा देण्याच्या नादात तुम्ही ओबीसींच्या मनामधली सहानुभूती गमावून बसलेले आहात. संजय राऊत, उद्धवजी, तुम्ही आता 17-18 वर येऊन पोहोचलेले आहात. उद्या तुमचं कुठेतरी इतिहासाच्या पानावरती तुमची शिवसेना वाचावी लागेल. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला छेद देऊ नका. ओबीसी बद्दल तुमची वास्तव भूमिका जाहीर करा. दुर्दैवानं मी आजपर्यंत तुमच्याबरोबर तुमच्याविषयी बोलत नव्हतो, याचा अर्थ तुमच्या भूमिकेकडे आमचं लक्ष नाही असं समजू नका. तुम्ही ओबीसी बद्दल, ओबीसीचं काय होईल यावरही तुम्ही बोला. लक्ष्मणजी, तुम्ही मगाशी बोलताना एक महत्त्वाचं नाव घेतलं, ते म्हणजे सुप्रिया सुळे यांचं. आणि सुप्रिया सुळे यांनी देखील काही दिवसांपूर्वी जरांगेंची भेट घेतलेली होती आणि यावेळी काही मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातलेला होता आणि यावर तरुणांच्या मनात काही वेदना असतात अशी प्रतिक्रिया त्यावेळी सुळेंनी दिलेली होती. त्यावर तुम्ही काय म्हणाल? ही नौटंकी आहे सुप्रियाताईंची. त्याचं कारण असं आहे, नौटंकी म्हणण्याचं कारण ऐका पहिल्यांदा. मुळात या जरांगेला सपोर्ट करणारे, रसद पुरवणारे, त्याचं आंदोलन मोठं करणारे, वेळोवेळी जाऊन त्यांना सपोर्ट करणारे शरदचंद्रजी पवार, राजेश टोपे, बजरंग सोनवणे आहेत. मुळात सुप्रियाताई सुळे दुसऱ्या दिवशी आल्या, त्याच्याच आदल्या दिवशी रात्री 11:05 ती गोधडी बाजूला करून 40 सेकंद कानामध्ये राजेश टोपे काय बोलले याचं उत्तर आम्हाला कळलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी सुप्रियाताई तिथं गेल्या आणि मग आंदोलकांकडून बाटली फेक, कुठे धक्काबुक्की कर, कुठे घोषणाबाजी कर, आम्हाला कळलेलं नाही. हो, ज्या आंदोलनाला शरद पवारांनी रसद पुरवली, जे आंदोलन रोहित पवारांच्या सोशल मीडियावरती चालतं, जे आंदोलन राजेश टोपे, बजरंग सोनवणेंच्या सक्रिय सहभागावर चालतं, त्या सर्वांचे नेते शरदचंद्रजी पवार, त्या सर्वांच्या नेत्या सुप्रिया सुळे, त्यांच्या बाबतीमध्ये आंदोलक अशी कशी काय भूमिका घेतात? हो, मला वाटतं हे प्री प्लॅनड आहे, हे ठरवून केलेला प्रोग्राम आहे. ओबीसी आपल्यापासून दूर गेलेला, त्यांच्यापासून दूर गेलेलाच आहे. सत्ता आपल्यापासून दूर गेलेली आहे. तेव्हा सहानुभूती मिळवणं आणि राजकीय षडयंत्र उभं करणं असंच आहे, हे मी पूर्ण जबाबदारीनिशी महाराष्ट्राला सांगतोय. नक्कीच लक्ष्मण हाकेजी, तर आपण पाहतोय गेल्या 5 दिवसांपासून खरं तर हे आंदोलन सुरू आहे. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून मराठा आंदोलक हे जे आंदोलन करतायत, दुसऱ्या बाजूला ओबीसीतून आरक्षण मिळू नये असं सगळ्या ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्या संपूर्ण आंदोलनावर सरकारची नेमकी काय भूमिका असेल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद लक्ष्मणजी, तुम्ही संवाद साधल्याबद्दल.